नमस्कार मित्रांनो, गजानन राठोड सर या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून पुन्हा स्वागत करतो. भाग 3 समसामायिकी, ज्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान व त्याचबरोबर विविध पंचायत राज आणि राज्यघटना या गोष्टीची समिश्र माहिती आणि खास पोलीस भरतीसाठी. आणि हो, आता लगेच वनरक्षक जाहिरातीला सुरुवात होणार आहे, म्हणून तयारी करा. त्या अनुषंगाने याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, प्रत्येक घटकाचे प्रश्न म्हणजे याच्या बाहेरचा तुम्हाला प्रश्न येणार नाही असं नाही सांगणार, पण ही सिरीज तुम्ही शेवटपर्यंत केली तर या सिरीजच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणार नाही. चला तर मित्र हो, चालू विषयाला सुरुवात. पहा, दीन इलाहीची स्थापना बादशाह अकबराने केव्हा केली असा प्रश्न केला तर 1582 उत्तर मारायचं. आणि 1582 मध्ये बादशाह अकबराने कोणती स्थापना केली तर दीन ए इलाही असाही तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं उत्तर घोटावा लागेल. त्याचबरोबर उचललेस तू मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे वर्णन कोणत्या चळवळीचे केले जाते तर ती चळवळ म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ. आणि कमेंट्स करून मला सांगा, सविनय कायदेभंग चळवळ केव्हाची आहे. त्यानंतरचा प्रश्न, इंडियन काउन्सिल ऍक्ट कधी पास करण्यात आला तो 1892 साली. इंडियन काउन्सिल ऍक्ट केव्हा तर 1892 साली. नंतरचा प्रश्न पहा, कोणत्या व्हाईसरायाच्या काळात ICS ची परीक्षा भारत व इंग्लंड दोन्ही मध्ये घेण्यास सुरुवात झाली तर लॉर्ड रिडिंग. इंग्लंड आणि भारतामध्ये तर कोण आहे त्यावेळेस व्हाईसराय कोण होता ICS परीक्षेच्या वेळेस तर व्हाईसराय होता लॉर्ड रिडिंग. असाही प्रश्न तुम्हाला केला जाऊ शकतो. 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड घटनात्मक सुधारणा कायद्याच्या वेळी भारताचे व्हाईसराय कोण होते असा प्रश्न. 1919 कोणता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, हा बी लक्षात ठेवा. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कधीचा 1919 असाही प्रश्न केला जातो. त्यावेळेस भारताचे व्हाईसराय कोण होते तर लॉर्ड चेम्सफोर्ड, हे पण ध्यानात ठेवा. लॉर्ड चेम्सफोर्ड म्हणायचं माग. पहा, अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर. अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर हे कोणत्या देशाचे राजे होते? ग्रीस मधील होते. कुठं? ग्रीस मधील कोणतं? मेसेडोनिया येथील अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर हे कुठले होते राजे? देशाचे राजे होते ग्रीस मधले. कुठले होते? ग्रीस मधले. चला तर मग समोरचा प्रश्न व्यवस्थित चालू आहे. ओके. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते? जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे. प्रश्न विचारला जातो तुम्हाला, ध्यानात घ्या. जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे हे छत्रपती शाहू महाराजांचे काय होते? वडिलांचे नाव होते. घाटगे घराणा लक्षात घ्यायचा. त्याचबरोबर नंतरचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार कधी स्थापन झाले? कोणते? आझाद हिंद सेनेचे. तर लक्षात ठेवायचं 21 ऑक्टोबर 1943. आणि मला कमेंट्स मध्ये सांगा, आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार म्हणजे याचं कोणी हे केलं? आझाद हिंद सेनेचे प्रमुख कोण होते? हे प्रश्न तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. त्याचबरोबर गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? नक्की 100% प्रश्न येतो म्हणजे येतोच. 1911. लक्षात ठेवायचं. कधी? 1911. आणि त्याचबरोबर ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली? लक्षात ठेवा. गदर संघटना ही कोणाशी संबंधित आहे? लाला हरदयाळ. प्रश्न येतो तुम्हाला, जी गदर संघटना आहे ना ही कोणाशी संबंधित आहे तर ती लाला हरदयाळशी संबंधित आहे. असाही प्रश्न तुम्हाला केला जातो. चला तर नंतरचा प्रश्न पहा, भूगोल आहे. आणि भूगोल तुम्हाला सांगितलं इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, राज्यघटना, पंचायत राज, त्याचबरोबर विविध गोष्टी याच्यामध्ये समिश्र माहिती भेटणार आहे. दादा खूप मेहनत केली तुमच्यासाठी, म्हणून या गोष्टीला बाय नको करू. आयुष्यात आपण बाय करत चालतो, पण या शिक्षणाला बाय नको करू तर आयुष्याचा टाटा बाय बाय होईल तुझ्या. म्हणून लक्षात घे. पहा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे तर भद्रावती. तुम्हाला सिलेक्टची माहिती दिली असती मी, पण वेळ कमी पुरतो कारण की लॉंग व्हिडिओ होतो. लॉंग व्हिडिओ तुम्ही पाहत नाही त्याच्यामुळं. पण ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे असाही प्रश्न तुम्हाला केला तर चंद्रपूर असाही ध्यानात ठेवायचं. त्याबरोबर कशासाठी प्रसिद्ध आहे असाही प्रश्न तुम्हाला केला तर मगरीसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? मगरीसाठीच प्रसिद्ध आहे. तर ते ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदी म्हणजे कोणत्या उद्यान कोणत्या तालुक्यात आहे तर भद्रावती तालुक्यात
आहे. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात कोणत्या नदीचे खोरे आहेत? तर वैनगंगा नदी. कोणती आहे? वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यात. त्याचबरोबर महाबळेश्वरच्या डोंगराची उंची किती मीटर आहे? महाबळेश्वर तुम्हाला जर विचारलं तर कुठे आहे? तर सातारा लक्षात घ्यायचा, सातारात. आणि येथेच कृष्णा नदीचा काय होईल आहे? उगम होईल आहे. काय होईल आहे? उगम होईल आहे. ध्यानात घ्यायचं. जेवढं येईल मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. लांबू द्या व्हिडिओ. पहा महाबळेश्वर डोंगराची उंची किती मीटर आहे? 1438 मीटर. काय आहे? 1438 मीटर. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याचे एकूण किती क्षेत्र वनाखाली आहे? तर बाबा 75%. काय आहे? 75%. पोलीस भरतीसाठी तुम्हाला विचारलं जातं. इथं C60 हा ग्रुप पोलीसचा काम करतो. ध्यानात घ्यायचा. C60 हा C60 आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण गडचिरोली जवळपास 75% जंगल आहे. काय आहे? जंगल आहे. चला तर मग नंतरचा प्रश्न. महाराष्ट्रात हळदीच्या उत्पन्नात कोणते 2 जिल्हे अग्रेसर आहे? एक सातारा आहे आणि एक सांगली आहे. लक्षात घ्यावा. महाराष्ट्र हळदीच्या उत्पादनात कोणते 2 जिल्हे अग्रेसर आहे? सातारा व सांगली. त्यानंतर रुंद मार्ग ब्रॉड गेज या मार्गातील 2 रुळातील अंतर. प्रश्न येतो म्हणजे येतोच. ध्यानात घ्या. रुंद मार्ग ब्रॉड गेज या मार्गातील 2 रुळातील अंतर 1.67 मीटर. ध्यानात घ्यायचं. 1.67 मीटर. त्याचबरोबर पित्तळखोरा गुंफा मंदिरे कोणत्या जिल्ह्यात आहे? पित्तळखोरा तुम्हाला नेहमी प्रश्न असतो हा. आणि हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजी नगर. पित्तळखोरा लेणी कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर. त्याचबरोबर माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे? माळढोक पक्षी अहमदनगर आणि सोलापूर. माळढोक पक्षी कुठे आढळतात? असा प्रश्न तुम्हाला केला तर कोणत्या अभयारण्यात आढळतात? तर ते अहमदनगर आणि सोलापूर या अभयारण्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये काय आढळतात? ते माळढोक पक्षी आढळतात. चला तर मग नंतरचा घटक पहा. मुंबई शहर या ठिकाणी किती बेटांचा समूह आहे? प्रश्न येतो. तर ते आहे 7 बेटांचा समूह. किती? 7 बेटांचा समूह. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील नंतरचा प्रश्न. महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो तर तो आहे नंदुरबार. तुम्हाला प्रश्न येतो. किंवा अति दक्षिणेकडील जिल्हा. अति दक्षिणेकडील जिल्हा तर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. त्याचबरोबर अति दक्षिणेकडील जर विचारलं, अति पूर्वेकडील जिल्हा जर विचारला तर तुम्हाला गडचिरोली लक्षात ठेवायचा. म्हणजे काळजीपूर्वक आपल्याला काय करायचं? ध्यानात ठेवायचं. पहा. पण अति उत्तरेकडील म्हणलं तर नंदुरबार. पहा भरपूर माहिती सांगण्याचा प्रयत्न करील मी, पण मला कसं वाटतं व्हिडिओ वाढतो, त्याच्यामुळं प्रश्नावरच आपण जाऊया डायरेक्ट आणि सगळे प्रश्न रिव्हिजन करत चालूया. पैठणी व शालू पितांबरासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर ते आहे येवला. आणि येवला नाशिक. पैठणी शालू पितांबरीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण येवला, जिल्हा नाशिक. त्याचबरोबर विदर्भात किती जिल्ह्यांचा समावेश होतो? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. विदर्भात किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर 11 जिल्ह्याचा समावेश होतो. ध्यानात घ्या. विदर्भात किती जिल्हे आहे? 11 जिल्हे आहे. त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याला कोणत्या राज्यांच्या सीमा भिडलेल्या आहेत? कोणत्या? गोंदिया जिल्ह्याला तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. हा प्रश्न विचारला जातो. गोंदिया जिल्ह्यात कोणत्या राज्याच्या सीमा भिडलेल्या आहेत? तर मध्य प्रदेश व छत्तीसगड. समजला असेल. चला तर मग नंतरचा घटक पहा. पंचायत राज व राज्य घटनेबद्दल पहा. प्रश्न IMP आहे. सगळं IMP. दादा माझं टार्गेट आहे जवळपास 100 समसामायिका तुमच्यापर्यंत पुरवायच्या. नक्की 100 नाही, 1000 पुरविणे. फक्त तुम्ही 7 ठेवा. नक्की तुमचा फायदा होईल. आणि नंतरच्या समसामायिकेमध्ये मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेल. पहा. पंचायत राज व राज्य घटनेबद्दल आपण चर्चा करणार आहोत. कोणाला सार्वजनिक तिजोरीचा रक्षक म्हणतात? तर ते आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक. कोण आहे? नियंत्रक व महालेखा परीक्षक. त्याचबरोबर गावच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? तर तलाठी तयार करतो. कोण तयार करतो? तलाठी तयार करतो. त्याचबरोबर महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कधी अस्तित्वात आल्या? प्रश्न IMP आहे. तर 1 मे 1962 साली. पहा महाराष्ट्रात जिल्हा परिषद कधी, पंचायत समिती कधी अस्तित्वात आली? 1 मे 1962. ध्यानात घ्या.
चला व्यवस्थित आहे ना? चला समोरचा घटक, जिल्हा परिषद सदस्याचा कार्यकाळ केव्हापासून गणला जातो? तर जिल्हा परिषदेची पहिली सभेपासून. कधी? जिल्हा परिषदेची पहिले सभेपासून. त्यानंतरचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद यानी की छत्रपती संभाजीनगर खंडपीठ कधी स्थापन करण्यात आले? तर 1981. आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की महाराष्ट्रात खंडपीठ कोणते आहे आणि कुठं आहे. लक्षात घ्या, सांगा. एक तर तुम्हाला सांगितलं, दोन सांगा. नेहमी प्रश्न येतो म्हणजे येतो आणि मला कमेंट्स मध्ये सांगा. पहा, सरन्यायाधीशांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर राष्ट्रपती. कोण देतात? राष्ट्रपती. सरन्यायाधीशांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? राष्ट्रपती देतात. कोण देतात? राष्ट्रपती. ध्यानात घ्यायचा. भारतीय घटनेतील कोणती कलमे धार्मिक व स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे? पहा, कोणती कलमे धार्मिक व स्वातंत्र्याशी संबंधित कलम जी आहे ती आहे कलम 25 ते 28. ध्यानात घ्या, 25 ते 28. चला तर मग नंतरचा घटक, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री. प्रश्न येतो. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक जो करतो त्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो अधिकार राष्ट्रपतीला आहे. त्याचबरोबर नंतरचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे वार्ड कोण जाहीर करतात? ग्रामपंचायती वार्ड म्हणतो ना आपण, तर ते वार्ड तहसीलदार जाहीर करतो. कोण करतो? तहसीलदार जाहीर करतो. ध्यानात घ्या. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तुमच्या गावचा सरपंच. तुमच्या गावचा सरपंच. ध्यानात घ्या. मंडळ अधिकारी महसूल मंडळातील कोणावर नियंत्रण ठेवतात? मंडळ अधिकारी तर तो ठेवतो तलाठ्यावर. मंडळ अधिकाऱ्याचे नजदीकचे नियंत्रण हे तलाठ्यावर असते. त्याचबरोबर जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो? जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी जिल्हा अधिकारी. चला तर मग समोरचा घटक, विज्ञान. लक्षात घ्या, प्रत्येक टॉपिक तुम्हाला टाकून देतो. ग्लुकोमिया आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? डोळा. ग्लुकोमिया म्हणला तर डोळ्याशी संबंधित आहे. कोणाशी? डोळे बघ, डोळे बघ, नीट बघ. पहा, ग्लुकोमिया आजार डोळ्याशी संबंधित आहे. कंठस्थ ग्रंथीतील, पहा हा प्रश्न येतो म्हणजे येतो. तू म्हणसाल सगळेच येतो बाबा, येतो. ध्यानात घे, लिहून घे, पेन घे, वही घे, नोट्स बनव. माहिती फायदा होईल, फायदा तो फायदाच होईल. कंठस्थ ग्रंथीतील विकृती ओळखण्यासाठी कोणते किरणोत्सर्गी समस्थानिके वापरतात? तर आयोडीन 131. आयोडीन 131. कंठस्थ ग्रंथीतील विकृती ओळखण्यासाठी कोणते किरणोत्सारी समस्थानिके वापरतात? आयोडीन 131. ध्यानात घ्या, आयोडीन 131. त्याचबरोबर पांढऱ्या रक्तपेशींना काय म्हणतात? तर ल्युकोसाइट म्हणजे सैनिकीय पेशी. लक्षात घ्या, पांढऱ्या पेशीमध्ये सैनिकीय पेशी, त्यालाच काय म्हणतात? ल्युकोसाइट. काय म्हणतात? ल्युकोसाइट. चला तर मग समोरचा घटक पहा, आपल्या शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते व कोणत्या ठिकाणी असतात? तर मॅडिबल. मॅडिबल म्हणतो खालच्या जबड्यात. कडक खडदात खायचे, ऊस खायचे तुडून. पण आपल्या शरीराचे सर्वात मजबूत हाड म्हणजे खालचा जबडा. मॅडिबल म्हणतात त्याला. खालच्या जबड्यात ताकद असते लई मोठी. पहा, माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज यांच्यामध्ये साखरेचे 2 रेणू असतात म्हणून त्यांना काय म्हणतात? तर डायसायक्राइड. काय म्हणतात? डायसायक्राइड. डायसायक्राइड म्हणतात त्याला. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट कशावरून ठरवतात? बाबा त्याच्या जनुक्याहून. कशाहून? व्यक्तीचा रक्तगट कशाहून ठरवतात? त्याचे जनुके. जनुके. घे समोरचा प्रश्न. पहा, प्रकाश प्रिझम मधून जाताना कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते? जांभळा प्रकाश. कशातून विचलन घडून येतं? जांभळा प्रकाश. त्याचबरोबर जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? हायड्रोजन. कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? हायड्रोजन. बाबा, हायड्रोजन. त्याचबरोबर मज्जा संस्था. मज्जा संस्था आणि त्यांच्या घटकाचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो? मज्जात मज्जा आणि न्यूरोलॉजी म्हणतात त्याला. मज्जात मज्जा न्यूरोलॉजी संस्था आहे ती. काय आहे? न्यूरोलॉजी. ध्यानात घ्या, मज्जा संस्था आणि त्यातील घटकाचा अभ्यास न्यूरोलॉजी. काय म्हणायचे? चला चला विविध घटकाकडे वळूया. पहा, राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले? तुम्ही म्हणता आम्हाला तर माहितीच आहे, पण कशाला याच्यात कन्फ्युज. पाहिला ना पेपर मुंबईचा कसा सोपा आला रे भो. हायकेच नाही करायचं पुढच्या वेळेस. राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले? तर ते केले पिंगली व्यंकय्या. कोणी केले?
पिंकली व्यंकय्या. आणि तुम्हाला जर राष्ट्रीय ध्वज आपण म्हणतो पिंकली व्यंकय्या, जर तुम्हाला लांबी विचारली, काय म्हणलं मी, लांबी आणि रुंदी पा 3/2 आणि रुंदी लांबी विचारली 2/3, असं लक्षात ठेवायचं. द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा मंत्रालयापासून कधीपासून दिला सुरुवात झाली तर 1985 पासून द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा मंत्रालयातर्फे कधीपासून प्रदान करण्यात येतो तर 1985 पासून. ध्यानात घ्या, द्रोणाचार्य पुरस्कार 1985 येतो म्हणजे येतोच, ध्यानात घे. पहा, भारताची पाकिस्तानची सीमारेषा किती आहे, काय 3,323 किमीची आहे. आणि भारत पाकिस्तान याच्या सीमारेषाला काय म्हणतात, कमेंट्स मध्ये सांग काय म्हणतात तर. त्याचबरोबर नंतरचा प्रश्न, भारतीय अणुशक्तीचे जनक कोण, प्रश्न विचारला. भारत पाकिस्तानची सीमारेषा विचारला जातो, भारत चीनची सीमारेषा विचारल्या जाते, भारत पाकिस्तान अफगाणिस्तान विचारल्या जाते. मग लक्षात काय म्हणलं जातं, मी सांग मला अवघड सांगणे, मग ध्यानात घ्यायचं. भारतीय अणुशक्तीचे जनक कोण, डॉक्टर होमी जहांगीर भाभा. होमी जहांगीर भाभा सांगून देतो बा. रॅडक्लिफ म्हणतात, काय म्हणतात, रॅडक्लिफ. तुम्हाला उजूक काय होईल की यानं सांगितलंच नाही, रॅडक्लिफ म्हणतात त्याला. आणि त्याचबरोबर भारत चीन मॅकमोहन हा प्रश्न बी विचारला जातो. पाकिस्तान अफगाणिस्तान ड्युरंट हे पण विचारला जातो. म्हणजे तुम्हाला सांगून देतो. मी सांगेन मग माझ्या भाषेत काय म्हणायचं त्याला. भारताची रॅडक्लिफ ध्यानात घ्यायचं, भारताची राड, पाकिस्तान रॅडक्लिफ ध्यानातच घ्यायचा. हायगीच नाही करायची. चला नंतरचा प्रश्न ध्यानात घ्यायचा, नाही तर उगच मनावर घेशील मित्रा, घेऊ नको. त्यानंच लई दैन लावली आपली. इराणी ट्रॉफी, रणजी करंडक, देवधर ट्रॉफी, सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी कोणत्या खेळाशी एकदाच देऊन टाकला, आणि ते खेळ आहे क्रिकेट. इराणी ट्रॉफी, रणजी करंडक, देवधर ट्रॉफी, सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी कोणत्या खेळात संबंधित आहे तर ते क्रिकेट. गोल असतं बाल आणि एक बॅट असती, गिली डंडा. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे आहे, प्रश्न येतो. आणि तो प्रश्न आहे, उत्तर आहे त्याचा पुणे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे आहे, पुणे. पा आणि मुख्यालय कमेंट्स मध्ये सांग. पा त्याच आदिवासीचं मुख्यालय हे पण विचारलं जातं, ते कमेंट्स मध्ये सांग. आशियाई खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ कुठे आहे तर लासलगाव नाशिक, आशिया खंडात भाऊ. त्याचबरोबर बालगंधर्व याचे मूळ नाव काय होते, बालगंधर्व प्रश्न येतो. तो म्हणता सगळं येतो, मग IMPच घेतील मी. नारायण श्रीपाद राजहंस. चला नंतरचा प्रश्न, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणजे IATA चे मुख्यालय कुठे आहे तर फ्रान्स. विचारत नाही पण टाकून दिला मी, कुठे आहे, फ्रान्स मध्ये आहे. पहा, भारतातील पहिल्या रेल्वे सुरुंगाचे नाव काय आहे, पारसिक रेल्वे सुरुंग. बुद्धिबळ विश्वचषकाचे जो आहे आयोजन दर किती वर्षांनी होते, ध्यानात घ्या, हे लक्षात असणं गरजेचं आहे. 2 वर्षांनी होतात. किती वर्षांनी होतात, 2 वर्षांनी. त्याचबरोबर दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात भारत सरकारने कधी केली, 1969 मध्ये. आणि पहिला कोणाला भेटला, कोणत्या चित्रपटाला भेटला, कमेंट्स मध्ये सांग. पहिला बोलपट कोणता, पहिला मुखपट कोणता. आणि दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात माहिती आहे 1969. ध्यानात घ्यायचं, कमेंट्स करून सांगायचा. नंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा जनजातीय समुदाय कोणता, भिल्ल. भारतातील सर्वात मोठा जनजातीय समुदाय कोणता, भिल्ल. आणि कोठे, कमेंट्स मध्ये सांग. त्याचबरोबर शरीराच्या कोणत्या भागास ब्लड बँक म्हणतात, प्लीहा. हा प्रश्न येतो. कोणता ब्लड बँक म्हणजे प्लीहा. मॅन ऑफ द डेस्टिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत तर नेपोलियन बोनापार्ट, मॅन ऑफ द डेस्टिनी. कोण, मॅन ऑफ द डेस्टिनी म्हणजेच नेपोलियन बोनापार्ट. बाबो, जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार, हे
नक्की बाबा असंच तुम्हाला भेटत राहील. नक्की तुम्ही समोरच्या घटकापर्यंत चालत राहा आणि नक्की तुमचा फायदा होईल. पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.